हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर आज आम्ही चाललेलो आहोत बाहेर आणि माझं आणि पूर्वाचं ऋतूचं सगळ्याच आवरलेलं आहे, यांचं पण आवरले. आणि मी शूटिंग काढते बघा, ह्यांना काहीच काम नाही, नुसतं मागं माझ्या कॅमेऱ्याच्या मागं उभं राहून नुसतं एन्जॉय करते ती. मी सगळं ती सेल्फी स्टिक घेऊन सगळं शूटिंग काढा, हे करा ते करा, आणि हे मागं नुसते माझं मज्जा करते. तर आता हे सगळं ह्यांना पण शूटिंगचा म्हणजे नाद लागलेला आहे, ह्यांना पण असं म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट करायचा नाद आहे. तर मी आलेलं आहे बघा इथं आता एका हॉटेलमध्ये, कारण माझा बर्थडे असल्यामुळे थोडस छोटस सेलिब्रेशन करायचं होतं आम्हाला. मग त्याच्यासाठी आम्ही बाहेर आलेलो आहोत. एक दोन तीन हॉटेल बघितली, पण आम्हाला काय एवढं बरोबर वाटले नाही. ह्या हॉटेलमध्ये आम्ही एकदा येऊन गेलतो, त्याच्यामुळे म्हणलं हे चांगलं आहे म्हणून परत आम्ही इथं आलो. तर ज्यावेळेस आपण एक दोन हॉटेल फिरून येतो त्यावेळेस आपल्याला माहिती पण पडत नाही की कुठलं चांगलं आहे, काय टेस्ट वगैरे जेवणाची. ते आम्हाला पहिल्या एकदा इथं पास पडली होती टेस्ट, त्यामुळे आम्ही परत इथं आलो. आणि इथं वातावरण पण ना एकदम छान आहे बघा, असं रिलॅक्स मस्त. इथं आलं ना एक माणूस एक तासभर तर अजिबात हालत नाही, कारण वातावरण तेवढं पॉझिटिव्ह छान निसर्गरम्य. आणि झाडी वगैरे त्यांनी एवढी मस्त लावलेत ना. फोटो वगैरे आपल्याला काढायचे म्हणलं तरी एकदम मस्त असे व्हिडिओ वगैरे काढायला बघा किती छान वाटते. मग आम्हाला जेवण पण आमचं करायचं होतं, पण घरी जायला परत जास्त वेळ होईल, कारण थंडी वगैरे सुटली तर परत मग अवघड आहे. कारण मला ना थंड हवेची ॲलर्जी आहे, आणि घरी आता टाइमपास केला तर मग सकाळी पण लवकर उठावं लागते. त्यामुळे म्हणलं सकाळी आम्हाला सगळ्यांना म्हणजे आमचं रुटीनच असं आहे की सगळ्यांना घरातले कंटिन्यू लोकांना आम्हाला चौघांना पण लवकर उठावं लागते. कारण ज्याची त्याची शाळा क्लास हे सगळं असते त्याच्यामुळं. तर म्हणलं चला आता टाइमपास न करता जेवण वगैरे करून घ्या. मग जेवण वगैरे करून उठले तर टेस्ट बिस्ट एक नंबर होते बघा, एकदम छान मस्त जेवण होतं, एकदम रिलॅक्स म्हणजे. आणि वातावरण पण त्या रूम मधलं एकदम छान होतं, असं काय म्हणजे दगदग वगैरे काय नाही, घरातल्यासारखं आपलं निवांत. जेवण वगैरे झालं तर म्हटलं आता टाइमपास करू नका, चला आता. पण पोरं ती आपलं ऐकेल ती पोरं कुठली, ती काय व्हिडिओ काढा, शूटिंग काढा, परत फोटो काढा. असं सगळं चाललं होतं त्यांचं. आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर म्हणलं आता चला, आता ती म्हणलं आता हे टाइमपास करायला लागले तर आपण एक दोन तीन फोटो पण काढून द्या. मग म्हणले चल, माझे फोटो त्यांनी दोन तीन काढले पोरांनी, मी पण त्यांचे काढले सगळ्यांचे. असं आमचं शूट वगैरे सगळं झालं. आणि म्हणलं चला आता घरी. मग नंतर आम्ही घरी एक किती आमच्या घरापासून एक अर्धा तासाचा रस्ता असेल. तर तिथून आम्ही घरी आलो. तर घरी पोहोचल्यापासून थोडीशी थंडी जाणवायला लागली आम्हाला. म्हणलं आता थंडी सुटले तर मग सगळे म्हणले चहा कर मम्मी थोडा. मग सगळं चहा वगैरे थोडासा केला. आणि मग थोडा संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घेतला. आणि मग म्हणलं चला आता थोडस बिग बॉस बघितला अर्धा तास. आणि पूर्ण दिवसाचा असा व्हिडिओ होता बघा आमचा. तर भेटूया